नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर आता दिवाळी जवळ येत आहे, तर तुम्हाला मी आज एक उपाय सांगणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल किंवा पैशाला पैसा म्हणजे लागत नाही, एखाद्याच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम असतात, पैशाच्या आर्थिक अडचणी असतात, तर तुम्ही काय करायचं आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मीचा छान अभिषेक करायचा आहे महालक्ष्मीला सकाळी. मग सकाळी अभिषेक झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मी देवीची छान यथासांग पूजा करायची आहे. संध्याकाळीसुद्धा देवीला वस्त्र वगैरे व्हायचं आहे, फुलांचा हार, आणि नंतर 11 लवंगा, काही 11 विलायची, नंतर 2 कमलगट्टे, कमळाचं फूल महालक्ष्मीला व्हा, आणि महालक्ष्मी स्तोत्र 11 वेळा वाचायचं आहे. आणि स्तोत्र वाचून झाल्यावर देवीला नैवेद्य आरती म्हणजे नैवेद्य दाखवा, पेढ्याचा किंवा जे काही असेल तुमचं इच्छा त्या तो नैवेद्य दाखवा. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर महालक्ष्मीची आरती करा. नंतर मनोभावे महालक्ष्मीला प्रार्थना करा की हे माते, माझ्या घरात खूप अडचण आहे किंवा पैशाला पैसा लागत नाही, जो काही प्रॉब्लेम आहे तुमचा तो तुम्ही महालक्ष्मीला हात जोडून सांगायचा आहे. आणि मनातून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली जी अडचण आहे ती दूर कर माते. आणि ते जे लवंगा आणि जे महालक्ष्मीला जे वाहिलं आले ते दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे, लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून. तर नक्की तुमच्या घरातली अडचण दूर होईल आणि तुमच्या जे घरात महालक्ष्मी कृपा करेल, आणि जे पैसा टिकत नाही घरात तो टिकायला लागेल, आणि सुखसमृद्धीसुद्धा लाभेल तुम्हाला. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअरसुद्धा करा. आणि धनत्रयोदशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि दिवाळीच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.